हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आजचा दिवस खरंच खूप वेगळा होता. सकाळपासूनच वातावरण एकदम बदललेलं, गडगडाट, काळे ढग, असं वाटत होतं की आत्ता जोरात पाऊस सुरू होईल. सगळीकडे एकदम शांत, थोडंसं उदास वातावरण आणि त्यामुळे मन पण कुठेच लागत नव्हतं. सकाळी थोडंसं कोवळं ऊन असलं की किती छान वाटतं ना, पण आज तर एकदम पावसाळ्यासारखी फिलिंग येत होती. जावंसं वाटत नव्हतं, पण तरीही श्रीशाचं हे जे कपाट आहे ते खूप दिवसांपासून आवरायचं बाकी होतं. मुहूर्तच लागत नव्हता, म्हणून आज ठरवलं चला ते तरी करूया. मग मी तिचं कपाट आवरायला घेतलं, सगळे कपडे बाहेर काढले आणि घड्या करायला सुरुवात केली. आणि अर्थातच माझी छोटी हेल्पर श्रीषा पण आली मदतीला. दरम्यान सकाळी इतका गडगडाट झाला होता, पण थोड्याच वेळात अचानक मस्त ऊन पडलं. उभी राहून काय करतीये, तर ती काय करतीये, माकडांची वाट बघते. सो तिथे माकडांची वाट बघत तिने खूप वेळ मस्त एन्जॉय केलं. आणि ते करून झाल्यानंतर मी जेवायला गेली, जेवायला बसले आणि इकडे बघते तर काय, मॅडमने पुन्हा एकदा सगळा पसारा करून ठेवलेला. वरून मला हात धरून बेडरूममध्ये घेऊन जाते, चल अजून दाखवते असं सांगते. आणि आत गेल्यावर तर अजूनच मोठा पसारा. कसं तरी तिला जेवण भरवलं आणि मग झोपवलं. ती झोपल्यावरच मला थोडी कामं पटापट करता येतात. मग तिची एक खूपच आवडती फ्रॉक होती, थोडीशी फाटली होती. म्हटलं ती शिवून घेते, कारण ती तिला खूप कम्फर्टेबल आहे, खास करून या गरमीमध्ये. त्यानंतर मग तिची चटई वॉश केली होती. अचानक ऊन आल्यामुळे छान वाळली होती. ती आतमध्ये घेतली. मग कपडे आणले घरामध्ये, वाळत घातलेले ते. त्यानंतर मग कचऱ्याचा डब्बा ठेवला होता बाहेर, तो घेऊन आली. आणि शेवटी मग झाडांना पाणी घातलं. कारण या कडक उन्हामुळे झाडं पण थोडी वाळायला लागलेली होती. त्यामुळे दिवसातून 2 वेळा तरी पाणी मी आता घालते. खरंच सांगते, आज इतकी कामं होती की स्वतःसाठी 1 मिनिटही मिळाला नाही. पण मग संध्याकाळी थोडा ब्रेक घेतला. किचनमध्ये गेले आणि मग मस्तपैकी चहा ठेवला, कारण एक चहाने खरंच फ्रेश वाटतं. एवढ्या सगळ्या कामांमध्ये मला तर आज थोडा पण वेळ नाही मिळाला की थोडा मी रेस्ट करेन. सो म्हटलं चहा तरी घेऊया. चहा घेऊन थोडं फ्रेश वाटलं. सो आम्ही दोघांनी मिळून मग मस्त चहा एन्जॉय केला. सो असा माझा आजचा फुल बिझी दिवस गेला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.